मंडळी नमस्कार. मंडळी, धनंजय मुंडे यांना लागलेले आहेत मंत्रिपदाचे वेध. धनंजय मुंडे साधारणपणे 6 महिन्यांपूर्वी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा नाखुशीने का होईना देऊन मोकळे झालेले आहेत. सध्या ते केवळ आमदार आहेत. त्यांना राजीनामा का द्यावा लागला होता? मस्साजोग बीड जिल्ह्यामध्ये जे एक गाव आहे, त्या गावचे एक सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती. आणि या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा सर्वेसर्वा असणारा एक उजवा हात, उजवा डावा काही म्हणा त्याला, परंतु सगळ्या पद्धतीचे हात असणारा वाल्मिक कराड नावाचा जो व्यक्ती आहे किंवा जो काय कार्यकर्ता होता, हा या प्रकरणामागे होता. हे वारंवार माध्यमांमध्ये आलं, प्रचंड चर्चा झाली आणि वाल्मिक कराडच्या रूपाने बीड जिल्ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये दहशत होती हे वेगळं सांगायची आवश्यकता नव्हती. तिथल्या लोकांना ते माहित होतं, तिथल्या माध्यमांना ते माहित होतं, परंतु जाहीररित्या त्या गोष्टीची वाच्यता होत नव्हती. या देशमुख हत्याकांडामुळे हे प्रकरण उघडकीला आलं आणि मग त्याचा प्रचंड प्रतिसाद उमटले. खुद्द पक्षामध्ये सुरेश धस जे भाजपाचे आमदार आहेत, त्यांनीच हे प्रकरण जास्त लावून धरलं आणि विधानसभेमध्ये त्यांनी जे वर्णन केलं यावरून ते प्रकरण किती गंभीर आहे हे सर्वांनाच पटलं. आणि मग त्यातून मीडिया ट्रायल सुरू झाली म्हणा, लोकांचे मोर्चे निघायला लागले म्हणा, कोर्टामध्ये याचिका दाखल होण्याची वेळ निर्माण झाली आणि मग इतका मोठा प्रचंड गदारोळ झाल्यानंतर नाईलाजाने का होईना धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागलेला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं त्याला फार वाईट वाटलेलं होतं. अर्थातच कोणालाही ते वाईट वाटणार, कारण मंत्रिपद काय असतं हे नव्याने सांगायची आवश्यकता नाही. सर्वसामान्य माणसाला ते व्यवस्थित माहिती आहे. परंतु आत्ताच्या घडीला मुद्दा असा उपस्थित होतो की जेमतेम 6 महिने झाले, मधल्या काळामध्ये ते लोकांच्या समोर येतच नव्हते. त्यांना काही सेलेबल पाल्सी नावाचा एक छोटासा आधार झाला होता. त्याच्यामध्ये साधारणपणे एका बाजूनी गालावरून वारं जाणं असं ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो, आणि त्याच्यामुळे होतं काय की माणसाचा चेहरा थोडासा वाकडा होतो आणि त्याला धड बोलता येत नाही. या आजारातून ते गेले. आता मात्र बऱ्यापैकी पूर्ण बरे झालेले दिसतात ते, कारण जाहीर सभांमध्ये भाषणं करायला लागलेले आहेत. आता त्यांचं म्हणणं असं आहे, एका भाषणामध्ये ते असं म्हणाले की मला रिकामं ठेवू नका, मला काहीतरी काम द्या. आता मला मंत्रिमंडळी सांगा की आमदार असणं हे काय काम नाहीये का? किंवा नेते असणं हे काय काम नाही का? तसं म्हटलं तर धनंजय मुंडे ओबीसीचे नेते आहेत. करण्यासारखी भरपूर कामं आहेत. आमदार म्हणून मतदारसंघामध्ये करण्यासारखी भरपूर कामं आहेत. बाहेरही करण्यासारखी भरपूर कामं आहेत. ते सध्या अनेक मोर्चे करतायत, अनेक ठिकाणी भाषणं करतायत. कामं तर चालूच आहेत ना. पण मग काम द्या, रिकामं ठेवू नका. याचा अर्थ काय होतो? मंत्रीपद द्या असंच त्यांना अप्रत्यक्षरित्या सांगायचं आहे. आणि अजितदादांनी याची दखल घेतलेली आहे. नेमकं काय होतं ते पाहूया.